तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक जाधव आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग्स विथ अभिषेकमध्ये. जर तुम्ही या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज दुपारी आपल्या पप्पांनी काम दिलं होतं की आपल्याला जाऊन ठिबकच्या तारा आवळायच्या होत्या. त्यामुळे आपण ड्रायव्हरमधून पकड घेतली आणि निघालो आपण आता तारा आवळायला. आज पाऊससुद्धा खूप बाहेर झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्या चपलासुद्धा ओल्या झालेल्या आहेत आणि तशाच ओल्या चपला घेऊन आपण चाललेलो आहे. आता मेन तारा आवळण्यासाठी आपल्याला पाहिजे होती तार, पण तार आपल्याला काही सापडत नव्हती. आपण इकडे तिकडे शोधली. त्याच्यानंतर आम्हाला ध्यानात आलं की तार खिडकीमध्ये. आता खिडकीमधली तार घ्यायला गेलो तर म्हणलं मोठा बंडल घ्यावा. मोठा बंडल घ्यायला गेलो तर पाहिलंच सारे सगळे याच्यात गुंतलेले होते. एक घेतला तर दोन खाली पडली. त्यामुळं मोठी तार मी साईडला ठेवली, खालचे दोन बारीक बंडल उचलले आणि परत आहे तशी खिडकीत ठेवून दिले आणि परत मी आपली मोठी तार घेऊन चाललो. आता बाहेर येऊन पाहिलं तर माझा भाऊ आणि पप्पा शेवट ठिबक ओढून बांधण्यासाठी लाकडं तयार करीत होते. मला तर पहिल्यांदा वाटलं की ही विटीच तयार करतात काय ना, पण नाही, ते ठिबक ओढून ताणून राहण्यासाठी शेड बांधायला लाकडं तयार करीत होते. आणि हा पहा गणपती आमचा शेडमधला, कालच बसवला आहे आम्ही. आता बागात गेल्याच्या नंतर मी तार आवळायला घेतली, पण समजून आली की ही तार खूप कमकुवत आहे, म्हणजे जुनी झालेली आहे, गंजून गेली होती, म्हणून ती सारखी सारखी तुटायची. मी खूप प्रयत्न केले, पकडीने जेवढा आपण आवळायचो तशी तशी ती तार तुटत राहायची. मला समजेना झाले मी आता काय करावे, म्हणून मी परत गाडी घेतली आणि परत घरी निघालो दुसरी तार आणि कटवणी आणायला. आता पप्पांकडून चावी घेऊन मी निघालो होतो घरी तार आणि कटवणी आणायला. गाडीला लावली चावी आणि मी निघालो घरी. आज वातावरणही खूप छान झालं. हलके हलके धुके पडले होते आणि ऊनही नव्हते, त्यामुळे दिवसभराची मज्जाच खूप वेगळी होती. एकदम मस्त आनंद असा वाटत होता. व्हिडिओ तुम्हाला जरासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला ऑलवर प्रेस करा. वातावरण तर खूप छान झाले, पण एक भीती पण मनात होती, कारण पावसामुळे सगळीकडे चिखलच झालेला होता. त्यामुळे गाडी एकदम सावकाश सांभाळून चालवावं लागत होती. आता चिखलातून एकदम सावकाश सावरत मी घरी चाललो होतो, पण एका हाताने मोबाईल धरावा का गाडी चालवावी हे सुचेनाचे झाले होते. तरी मी एकदम सावकाश घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मी बऱ्याच ठिकाणी ती कटवणी शोधली, पण मला काही सापडली नाही. मी कॅरेटमध्ये पाहिले, घमेल्यामध्ये पाहिले, गवड्यांचे जिथं वस्तू होते तिथं पाहिले, पण मला काही ती सापडली नाही. शेवट मी मम्मीला हाका मारली, तो विचारले की ती गवड्यांची कटवणी कुठं आहे. तेव्हा तिने मला सांगितले की तिकडं गोट्यात पहा. शेवटी गोठ्यातही बऱ्याच ठिकाणी पाहिल्याच्या नंतर मला काही ती कटवणी सापडली नाही. माझी खूप चिडचिड झाली होती. मी मम्मीला परत विचारले की मम्मी नेमकी कटवणी कुठे आहे. तेव्हा मम्मीने मला सांगितले की कटवणी गोठ्यात, म्हणजेच थोडक्यात जाळीत आहे तिथे. तेव्हा मी जाळीत कटवणी पाहायला गेलो तर मला आत गेल्याच्या नंतर ती कटवणी सापडली. ही पहा मित्रांनो, ही आहे ती कटवणी जिने तारा आवळल्या जातात. तिने पकडीपेक्षा मस्त तारा आवळता येतात, पण ही काय जाळीतून बाहेर निघायचं नाव घेत नव्हती. त्यामुळे मी तिला तसंच बाहेर ढकलले आणि ती बाहेर पडली. आता बाहेर पडलेली ती कटवणी घेऊन मी पुन्हा निघालो होतो आपल्या बागाकडे तारा आवळण्यासाठी. आता रानात गेल्याच्या नंतर आपल्याला तारांनी ठिबक आवळायचे होते, पण पप्पांनी आपल्याला सांगितले की तू ती ठिबक राहू दे आणि आधी हे बेडवरचं ठिबक नीट कर. त्याच्यामुळे आपण घेतली काठी आणि बेडवरचं ठिबक नीट करायला लागलो. ठिबक करून झाल्याच्या नंतर चला म्हणलं तुम्हाला तसंच आपली बाग दाखवा खालची. ही बघा आमची खालची बाग. वर्षभर बागेत केलेले कष्ट, झाडांवरील फळं पाहून मन एकदम खुश होऊन जाते आणि बागात फिरण्यासाठी पण मज्जाच वेगळी येते.
सर्व भाग दाखवून झाल्याच्या नंतर चला म्हणलं एक रील बनवा. पण रील बनवण्यासाठी कॅमेरामन ही कोणी नव्हते. मला मोबाईल कोणाकडे द्यावे व कसा धरावा हे सुचत नव्हते. त्यामुळे मी मोबाईल खाली जमिनीवर ठेवला आणि पुढे जाऊन एकट्यानेच रील बनवली. आणि ही पहा आमची रील.